नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक नवीन पुस्तक घेऊन आलोय. एक जगातलं दुःखी शहर आहे. जगातली सगळी दुःख त्या शहरात भरभरून भरलेली आहे आणि त्या शहरामध्ये एका घरामध्ये मात्र दुःखाने अजून शिरकाव केलेला नाहीये. बरं, शहर दुःखी आहे म्हणजे काय काय आहे? तिथला समुद्र दुःखी आहे, मासे उदास आहेत. ते मासे खाल्ले की लोकांचं पोट खराब होतं. त्या शहरात भरपूर कारखाने आहेत, त्या कारखान्यातून धूर निघतो, त्याच्यामुळे ढग दुःखी आहे, त्यामुळे पाऊस दुःखी आहे. ते कारखाने पाणी गढूळ सोडतात. असं सगळं दुःख या शहरात भरून आहे. पण एक घर दुःखी नाही आणि ते घर आहे रशीदचं. रशीदला एक बायको आहे, एक मुलगा आहे हारून. आणि हा रशीद काम काय करतो तर तो व्यावसायिक कथाकथन करतो. तो लोकांना गोष्टी सांगतो, भरभरून गोष्टी सांगतो, दररोज नवीन गोष्टी. त्याच्या गोष्टी इतक्या अनोख्या आहेत की लोक वेडी होतात. कधीच तो गोष्ट रिपीट करत नाही, परत ती वारंवार सांगत नाही. त्याच्या गोष्टीत काय काय आहे तर राजकन्या आहे, जादुई गोष्टी आहे, दुःख आहे, आनंद आहे, सगळं आहे. आणि त्याच्या गोष्टी ऐकल्या की लोक दुःख विसरतात. पण नियतीला हे सगळं थोडी मान्य असतं. एक दिवस त्याच्या घरात दुःख शिरकाव करतं आणि तिथून कादंबरी सुरू होते. कादंबरीचं नाव आहे हारून आणि गोष्टींचा समुद्र. लेखक सलमान रश्दी. खूप सुंदर कादंबरी आहे. तसं बघायला गेलं तर आपल्याला हे बालसाहित्य वाटू शकतं, बालसाहित्यच आहे. पण मला वाटतं हे प्रगल्भ बालसाहित्य आहे. हे मोठ्यांनी पण वाचलं पाहिजे आणि लहानांना वाचून दाखवलं पाहिजे किंवा लहानांनी सुद्धा वाचलं पाहिजे, म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांनी वगैरे. खूप सुंदर गोष्टी आहेत. पुस्तकांच्या म्हणजे मी सांगेन ना, खूप सिम्बॉलिक लिहिलंय, पण खूप इंटरेस्टिंग आहे. वाचताना गुंतून जायला होतं. खूप नवीन नवीन गोष्टी कळतात. आपण आपल्या आयुष्यात डोकावून पाहतो आपण किती चुका करतोय ते. तर तुमच्या घरात जे लहान असतील त्यांना हे वाचायला द्या. तुम्ही स्वतः वाचा आणि ही कादंबरी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.